नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे जे मॅथ ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की चिन्हांचे नियम कशा पद्धतीने समजायचे याच्यावरती चर्चा आपण करून घेतली. तर आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे बेसिक पासून गणिताला आपण सुरुवात केली आहे. तर अतिशय बेसिक पासून सगळ्या पद्धतीच्या बेरजेचे काही उदाहरण आपण घेतलेले आहे. याच्या माध्यमातून समजून घेऊया की आपण बेरीज कशा पद्धतीने सोडवू शकतो. समजा एक अंकी संख्या जर आली अशा पद्धतीने, तर एक अंकी संख्या आली तर बेरीज करत असताना पहिली संख्यामध्ये दुसरी संख्या मिळवणे याचा अर्थ बेरीज होईल. म्हणजे 8 आणि 6, आपण जर 8 आणि 6 मोजले तर आपल्याला 14 पाहायला मिळतात. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. दुसरा जो काही प्रश्न दिसतोय, कधीही बेरीज सोडवत असताना 2 अंकी संख्या, 3 अंकी किंवा 4 अंकी अशा कितीही अंकी संख्या असल्या तर बेरीज सोडवत असताना कधीही मागून सोडवत यायचं. तर उजव्या बाजूकडून ही बेरीज सोडवत यायची. 8 आणि 2 किती झाले बरं का, तर 10. हच्च्याला दिला 1 आणि ठेवायचं खाली 0 आणि त्याच्यानंतर 3 आणि 2 5 होतात आणि हच्च्याचा 1 6. अशा पद्धतीने दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. तिसरा प्रश्न जर पाहायला गेलं तर हेही प्रश्न सोडवणं काही कठीण नाही. 3 अंकी संख्या आहे म्हणून घाबरून जायचं नाही किंवा 4 अंकी संख्या आहे म्हणून घाबरून जायचं नाही. सारखं जे पहिल्या गणितांना सोडवलं त्याच पद्धतीने तेही गणित आपण सोडवणार आहोत. 9 आणि 2 11 होतात. 11 पैकी 1 इथं आणि हच्च्याला द्यायचा 1. 8 आणि 8 16 आणि हच्च्याचा 1 17. 17 पैकी 7 लिहायचा इथं आणि हच्च्याला द्यायचा 1. 4 आणि 2 6. 6 आणि हच्च्याचा 1 7. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. त्याच्यानंतर जर पुढचा प्रश्न बघितला, 4 अंकी संख्या दिसते तरी सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने ते उदाहरण सोडवायचे. मागून म्हणजे उजव्या बाजूकडून आपल्याला ते उदाहरण सोडवत डाव्या बाजूकडे यायचे. तर 9 आणि 1 10. 10 पैकी 0 लिहायचा, हच्च्याला द्यायचा 1. 8 आणि 8 16 आणि हच्च्याचा 1 17 म्हणून 7 लिहायचा आणि हच्च्याचा द्यायचा 1. 3 आणि 4 7. 7 आणि 1 हच्च्याचा 8. अशा पद्धतीने 8 लिहून टाकायचं. 6 आणि 2 एकूण 8 होतात. अशा पद्धतीने आपण ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. हे उभ्या मांडणीमध्ये आपल्याला काही गणित बेरीज दिलेल्या होत्या, ते अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. समजा बेरीज जर तुम्हाला आडव्या मांडणीमध्ये आलं तर त्याचं उत्तर कशा पद्धतीने सोडवायचं याच्यासाठी आपण काही उदाहरणं घेतलेली आहेत, त्याच्या मदतीने आपण समजून घेऊया. तर ह्या प्रश्नांची उत्तरं मी इथं काढणार आहे, मग इथं तुम्हाला लिहून दाखवेल. तर इथं आहे 34. कुठल्याही पद्धतीने आपल्याला आडवी मांडणीमध्ये जर बेरीज दिलेली असेल तर काय करायचं, तर उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे संख्या लिहिता यायची. 34 दिलेली 4 आणि 3 अशा पद्धतीने लिहिलं. त्याच्याच खाली पुढची जी काही अधिकामध्ये जी संख्या आहे ती जशीची तशी लिहायची. म्हणजेच 2 नंतर आणि 6 अगोदर, एका खाली एक अशा पद्धतीने संख्या लिहायची, त्यांची करून घ्यायची बेरीज. 4 आणि 2 6. 6 आणि 3 9. अशा पद्धतीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 96 मिळतं. त्याच्यानंतर पुढचं जर उदाहरण पाहायला गेलं तर इथं 843 दिसते. पहिली संख्या काय दिसते, 843. काय दिसते, 843 आणि दुसरी संख्या दिसते 24. पहिली संख्या तर 3 अंकी आहे आणि दुसरी संख्या 2 अंकी. मग इथं काय करायचं, ह्या संख्येला उजवीकडून डावीकडे मांडत यायचं. म्हणजे 24 लिहत असताना मागे लिहायचा 4 आणि त्याच्या पुढे लिहायचं 4 आणि मागे लिहायचं 4 2. अशा पद्धतीने आपण उजवीकडून डावीकडे मांडणी करता यायची आणि एका खाली एक संख्या व्यवस्थित पद्धतीने दिसणं गरजेचं आहे. 3 आणि 4 7 होतात. त्याच्यानंतर 4 आणि 2 6 होतात आणि 8. इथं जिथं काही नाही तिथं तुम्ही 0 जरी लिहिलं तरी चालतं, कारण पुढे 0 आहे म्हणजे त्या संख्येला काही व्हॅल्यू राहत नाही. 8 आणि 0 8. अशा पद्धतीने दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 867 पाहायला मिळतं. त्याच्यानंतर अजून आपण थोडस कठीणाकडे वळूया. आता संख्या जर समजा 3 संख्या एकत्र आल्या तर अशा पद्धतीच्या उदाहरणांना कसं सॉल्व्ह करायचं, तर पहिली संख्या लिहायची 643. 643. त्याच्यानंतर आहे 28. मी बोललो की संख्या लिहत असताना आता पहिली संख्या 3 अंकी, दुसरी संख्या आपल्याला 2 अंकी पाहायला मिळते. मग उजवीकडून डावीकडे मांडणी करता यायची. म्हणजेच 28 लिहत असताना अशा पद्धतीने लिहायचं. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला जी काही संख्या आहे ती 1 अंकी आहे, ती ही एकक स्थानाकडूनच लिहिता यायची. अशा पद्धतीने आपण 4 लिहिलं आणि लिहिल्यानंतर त्यांची बेरीज करून टाकायची. 4 आणि 8
12, 12 आणि 3 15, 15 पैकी लिहायचा 5, हच्च्याला दिला 1, 4 आणि 2 6, हच्च्याचा 1 7 आणि 606. अशा पद्धतीने आपण ह्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. म्हणजेच 675 तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर जर आपण पुढचा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर इथं पाहायला मिळतोय 6389. 6389. त्याची पुढची जी संख्या आहे 213 ही 3 अंकी संख्या आहे, म्हणून जी काही उजवी बाजूकडून ती संख्या लिहत यायची 213. 213 एका खाली एक ती संख्या यायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढची संख्या आहे 321. 321 आणि या संख्यांपुढे बेरजेचं चिन्ह देऊन द्यायचं आणि याची बेरीज आपण सॉल्व्ह करू शकतो. 9 आणि 3 होतात 12, 12 आणि 1 13, 13 पैकी 3, हच्च्याला 1. त्याच्यानंतर 8 आणि 1 9, 9 आणि 2 11 आणि हच्च्याचा 1 12. अशा पद्धतीने 2 खाली लिहायचा व हच्च्याला द्यायचा 1. 3 आणि 2 5, 5 आणि 3 8 आणि हच्च्याचा 1 9. अशा पद्धतीने 9 लिहू शकतो. आणि इथं पुढे खाली कोणतीही संख्या दिसत नाही, फक्त 6 दिसते, म्हणून 6 जसं तसं लिहून टाकायचं. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर 6923 पाहायला मिळतो. 6923 आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतो. पॉइंटच्या उदाहरणांना सोडवत असताना आपल्याला पॉइंटच्या खालीच पॉइंट द्यायचा असतो. आता मला 2 संख्या दिसत आहे, तर दोन्ही संख्येचे प्रश्नाचे उत्तर लिहित असताना अशा पद्धतीने 2 पॉइंट एका खाली एक लिहून द्यायचे. आता पॉइंटच्या अगोदरची संख्या आणि पॉइंटच्या नंतरची संख्या, पॉइंटच्या अगोदरची संख्या लिहून घ्यायची 683 आणि पॉइंटच्या नंतरची संख्या त्याच संख्येमध्ये दिसते 1, ते 1 इथं लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर दुसरी जी संख्या आहे 34, ती ही पॉइंटच्या अगोदरची संख्या अगोदर आणि 34.6 नंतरची संख्या नंतर, आणि पॉइंट अगोदर एका खाली एक देऊन देणं गरजेचं आहे. यांची जर बेरीज करायला गेलो 6 आणि 1 7, पॉइंटच्या खालीच पॉइंट येणं गरजेचं आहे. 4 आणि 3 7, 8 आणि 3 11, हच्च्याला दिला 1, 6 आणि 1 7. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर 717.7 पाहायला मिळतं. 717.7. त्याच्यानंतर जर पुढचा प्रश्न पाहायला गेलो तर 43 3 संख्या दिसत आहेत आणि 3 संख्येमध्ये मला फक्त 2 संख्यामध्ये पॉईंट दिसतोय. आता प्रश्न थोडासा डिफिकल्ट वाटू शकतो, परंतु 3 संख्या आहेत की नाही, बरोबर. तर 3 संख्या असल्यामुळे तीनही संख्ये म्हणजे 3 पॉईंट एका खाली एक देऊन टाकायची. 1 2 3 असे 3 पॉईंट लिहिले. तर पहिली संख्या लिहायची, पॉईंटच्या अगोदरची संख्या अगोदर आणि नंतरची संख्या म्हणजे 43.21. 43.21 आणि दुसरी संख्या काय दिसते 62.3. 62.3 जसं तसं लिहायचं. पॉइंटच्या नंतर जी संख्येच्या मागे काही नसेल तर काही घ्यायची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर आता ही जी काही तिसरी संख्या दिसते, बरोबर, इथं कुठल्याही पद्धतीचा पॉइंट पाहायला मिळत नाही, परंतु आपण ही संख्या पॉइंटच्या अगोदर लिहू शकतो. जर या संख्येला अगोदर लिहिलं आणि पॉइंट ठेवून कितीही शून्य ठेवले तरी त्या संख्येवरती काही फरक पडत नाही, म्हणून आपण या संख्येची मांडणी अशा पद्धतीने करणार आहोत. या संख्येची बेरीज करत असताना पुढे कितीही शून्य ठेवले तर काही फरक पडत नाही असं बोललो, आणि तुम्ही अशा पद्धतीने शून्य ठेवू शकता. 1 0 0 अशा पद्धतीने 1 मिळेल. 2 आणि 3 5, पॉइंटच्या खालीच पॉइंट यायला पाहिजे. आणि इथं जर पाहायला गेले तर 3 आणि 2 5, 5 आणि 4 9 आणि 9, इथं जर पाहायला गेले तर 4 आणि 6 होतात 10. अशा पद्धतीने आपल्याला 109.51 ह्या प्रश्नाचं उत्तर पाहायला मिळतं. 109.51 ह्या प्रश्नाचं उत्तर पाहायला मिळतं. शेवटचं जे काही उदाहरण आहे ही संख्या ही आपल्याला सोडवता येणं गरजेचे आहे. तर इथंही सेम टू सेम ज्या पद्धतीने हा पॉईंटचा उदाहरण आपण सोडवला त्याच पद्धतीने हा उदाहरणही आपण सोडवू शकतो. एकत्र 3 संख्या दिलेली म्हणून 3 पॉईंट मांडून घ्यायचे. पॉईंटच्या अगोदरची संख्या अगोदर 79 जशी तशी लिहिली. त्याच्यानंतर 79.12 पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढची संख्या 0.4, 0.4. त्याच्यानंतर पुढची संख्या 34.2, 34.2. आणि या तीनही संख्यांची बेरीज करण्याच्या अगोदर जर पॉईंटच्या अगोदर कितीही शून्य ठेवले किंवा नंतरही कितीही ठेवले तरी काही फरक पडत नाही. तर 2 0 अशा पद्धतीने 2 1 आणि 4 5, 5 आणि 2 7, पॉईंटच्या खालीच पॉईंट यायला पाहिजे. 4 आणि 9 आणि 4 13, हच्च्याला दिला 1, 8 आणि 1 9, 9 व 3 12. अशा पद्धतीने
123.72 आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर पाहायला मिळतं. 123.72 अशा पद्धतीने सगळ्या पद्धतीच्या बेरजा आपण सॉल्व्ह करू शकतो. जर दिलेल्या बेरीज तुम्हाला अनेक उदाहरण सोडवण्यासाठी कामात येतील आणि ह्या बेरजेची प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने करून घ्यायची. याच पद्धतीची काही उदाहरण स्वतः घेऊन ते तुम्ही सोडवायचे आहेत. आणि जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.